नमस्कार, उमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या धक्कादायक व्हिडिओ प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित नसून राज्यभर आणि देशभर पसरलेली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र या गुन्ह्यामागे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे। लव जिहाद, धमक्या, अंमली पदार्थाचा वापर, अश्लील व्हिडिओ निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संकेतस्थळांशी संबंध असण्याची शक्यता तपासात पुढे येत आहे। या प्रकरणी संबंधित आरोपीच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्याची तपासणी करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे। तसेच अमरावती, नागपूर आणि इतर भागातील कोचिंग क्लासेस व हॉटेल्स मधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची ही मागणी पुढे आली आहे। या गंभीर प्रकरणाचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे। या SIT मध्ये महिला अधिकारी, सायबर तज्ञ आणि मानसशास्त्रज्ञाचा समावेश असावा अशी ही मागणी आहे। दरम्यान या प्रकरणात स्थानिक गुप्तचर यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना भेटल्यानंतर आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडक निर्देशानंतर जी कारवाई झाली त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि आता फक्त पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारीत ही गोष्ट राहिलेली नाही, कारण त्या पोरांनी सांगितलं की नागपूर, अमरावती, चिखलदऱ्याचा भाग, अमरावती शहर आणि आम्हालाही मिळालेल्या माहितीनुसार जे काही आतापर्यंत सापडलं 4 लोकांना अटक झाली ते एक हिमनगाचं टोक आहे। कारण हा पोरगा पहिला नाही आहे, या पोरालाही कोणीतरी हे करायला शिकवलं आणि या पोराजवळ एवढ्या गाड्या, जेवढा पैसा त्या मुलींवर उधळण्याकरता, हॉटेलमध्ये जाण्याकरता, जीव घालण्याकरता, गिफ्ट देण्याकरता, सेंट लावण्याकरता, कोचिंग क्लासेसमध्ये फी भरण्याकरता एवढा पैसा आला कुठून? त्याच्या बापाची तर ती क्षमता नाही आहे। आणि म्हणून ह्या पैशानी हे जे मजा करत होते तर या अकाउंटमध्ये कुठून पैसा आला हे पाहणंही आवश्यक आहे। म्हणजे पोर्नोग्राफीच्या ज्या साईट्स आहेत त्यांच्याकडून पैसे दिले जातात, त्या पोरांना हायर केल्या जातं। हे 1 वर्षापासून नाही तर त्याच्या अगोदरही कुणी ना कुणीतरी करत होता। आणि म्हणून हे जोपर्यंत शोधत नाही, म्हणून त्यासाठी डेडिकेटेड स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम पाहिजे। कारण की बंदोबस्त लागला तर त्यांनी तपास सोडून दिला असं करता कामा नये। म्हणून महिला पोलीस अधिकारी, IPS दर्जाची असलेली महिला पोलीस अधिकारी आणि त्यांच्यासोबत सायबर स्पेशालिस्ट, काही सोशली रिस्पॉन्सिबल पोलीस अधिकारी की ज्या व्हिक्टीमकडे जाऊ शकतील, त्यांना विश्वासात घेऊ शकेल। कारण विश्वास लोकांना याच्यामुळे वाटत नाही की त्यांना जीवे मारण्यास धमक्या दिलेल्या असतात। आणि म्हणून अशी टीम नेमावी आणि त्या माध्यमातून वेगवान डेडिकेटेड तपास करण्यात यावा ही मागणी करणार आहे मी आयजींकडे। आणि त्या माध्यमातून या प्रकरणाला पूर्ण जर उघडकीस आणलं तर याची व्याप्ती खूप मोठी आहे। अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेन्स 24 चॅनल।